स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट गावरान चवीचे सुक्क चिकन व अळणी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। हळद घातलेली आहे, मीठ घालून घ्यायचं आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं आलं लसूण पेस्ट अगदी थोडीशी घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे व्यवस्थित लावून सर्व चिकनला लावून आपण एक 10 मिनिटं तरी बाजूला ठेवूयात आणि मग पुढची तयारी करायला घेऊयात। इथे आपलं चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे। 15 ते 20 मिनिट मी ठेवलेलं होतं। इकडे आता गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे, अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे। आता हिंग थोडासा घालायचा आहे आपल्याला इथे आणि बारीक मीडियम गॅसवरती आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। अगदी थोडा वेळ आपल्याला परतायचा आहे, करपवायचा वगैरे अजिबात नाही। थोडासा अगदी लालसर झाला की मग आपण लगेचच चिकन टाकणार आहोत। कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण एका छोट्या खलबत्त्यामध्ये इथे आलं, थोडासा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर देखील आपण घेणार आहोत। असं ताजं फ्रेश वाटण करून आपल्याला घालायचं आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत नसाल तर मग तुम्ही इथे हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकताय, पण मी लहान मुलांसाठी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी हिरवी मिरची वापरलेली नाही। आलं लसूण आणि कोथिंबीर हेच फक्त वाटण आपल्याला यामध्ये बारीक करून ताजं असं टाकून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण देखील बनवून तयार झालेलं आहे आणि कांदा देखील हलकासा लालसर असा आपला झालेला आहे। त्यामध्ये आता आपण हे वाटण घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। आलं लसूण छान असं आपण 1 मिनिटभर कांद्यासोबत तेलासोबत छान असं परतून घ्यायचं आहे। आपलं हे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण हे चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील मॅरिनेट करून ठेवू शकताय। इथे मी 15 ते 20 मिनिट ठेवलेलं होतं हळद आणि मीठ लावून। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिठाचं पाणी सुटतं याला बघा। आता आपण यामध्ये पाणी घालण्याची बिलकुल घाई करायची नाही। आपण गावरान पद्धतीने छान असं चिकन बनवणार आहोत, अळणी रस्सा। तर त्यासाठी आता आपण इथे गॅस मीडियम केलेला आहे आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिट हे चिकन मिठाच्या पाण्यामध्ये छान असं शिजवून घेऊयात अगोदर। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आपण आपलं चिकन कितपत शिजलेलं आहे ते पाहूयात। हे पहा, मिठाचं पाणी छान असं सुटलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यावरती सुरुवातीला आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे, पण बारीक गॅसवरती शिजवायचं आहे। खूप छान असं पाणी पण सुटलेलं आहे, पाहू शकता इथे तुम्ही। कधीच पाणी पटकन घालण्याची घाई करायची नाही, मिठाच्या पाण्यातच अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचं। आता इथे मी यामध्ये वाटण बनवलं होतं ना, त्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आणखीन थोडं पाणी घालणार आहे। गॅस मोठा केलेला आहे आता मी। आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात। हे पहा, इथे आपला कुकर थंड झालेला आहे। खूप छान असं आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे। हे पहा, इथे आपलं चिकन खूप छान असं अळणी शिजून तयार झालेले आहे। आपले हे एवढे चिकन शिल्लक राहिलेले आहे, अळणी बनवून झालेले आहे। आता याच याचे आपण सुक्क चिकन कसं बनवायचं ते देखील पाहणार आहोत, अगदी गावरान पद्धतीचं। इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे आपले तडतडले की त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे, सोबतच थोडासा हिंग देखील घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला कांदा 1 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला। अळणी चिकन देखील खूप छान आपलं बनवून तयार झालेलं आहे। आता आपण लगेच झटपट गावरान चवीचं सुक्क चिकन कसं बनवायचं ते पाहतो। इथे कांदा आपला छान परतत आलेला आहे। आता इथे टॅमॅटो एक बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो देखील आपण इथे यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे कांदा टॅमॅटो परतण्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत। अर्धा चमचावरती थोडं 1 चमचाभर साधारणतः मी मीठ घेतलेलं असेल ते घालून घेऊया आणि मीठ टाकल्यामुळं कांदा टॅमॅटो पटकन छान असं मऊसूत परतल्या जातं। आता मीडियम गॅस करायचा आहे
आपलं कांदा टोमॅटो परतून होत आहे तोपर्यंत इथे आपण सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे. याचं आपण जाडसर असं वाटण बनवून घेऊया. आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे. जाडसरच असं वाटलेलं आहे. आता ते वाटण देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला. मिडियम गॅसवरती खोबऱ्याचं वाटण छान असं आपण परतून घेऊयात 1 मिनिटभर साधारणतः. इथे मी घरगुती काळा मसाला घेतलेला 1 मोठा चमचा भरून, छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, हळद पावडर घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, जिरे पावडर घेतलेली आहे. धने जिरे पावडर आपण घरीच बनवलेले आहे आणि हे दोन्ही मसाले देखील आपण घरीच बनवलेले आहेत. आता इथे हे या वाटणामध्ये आपण हे मसाले देखील सर्व घालून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि हे मसाले देखील आपण छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आपले मसाले करपू नयेत त्यासाठी अगदी थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे. मसाला आपला छान असा परतून झालेला आहे. पाहू शकता इथे तुम्ही तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे सुके चिकनचे पीस आहेत शिजवलेले ते घालून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण आणि या वाटणासोबत आता चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. 4 ते 5 मिनिट आपण फक्त या मसाल्यामध्ये झाकून ठेवून मस्त असं शिजवूया. यावरती इथे एक आपल्याला झाकण ठेवायचे आहे. साधारणतः 5-1 मिनिट आपण फक्त शिजवून घेऊयात. इथे आपली 5-1 मिनिट झालेली आहेत. आता आपण आपलं चिकन पाहूयात. हे पहा आपलं खूप छान ज्युसी टाईप असं चिकन बनवून तयार झालेलं आहे. पाहू शकता इथे तुम्ही. गॅस बंद करूयात आता आपण. वास तर खूपच छान येत आहे. इथे आपले सुकं चिकन देखील बनवून तयार झालेलं आहे. आपल्या दोन्हीही रेसिपी खूप अप्रतिम अशा गावरान चवीच्या बनवून दाखवलेल्या आहेत. रेसिपी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.